बाहेर आणि त्यामध्येच एक बरोबर लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक दुसरा तैनात केलाय डीप मिड विकेट आणि काव कॉर्नर रिझनमध्ये. तर 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहता यष्टीरक्षक एक्स्टर्नपासून लांब त्यानंतर शॉर्ट पॉईंट त्यानंतर फ्लॅश स्लीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर कव्हरमध्ये त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन आणि बरोबर एक शॉट फाईन लेगमध्ये. चरम म्हात्रेचा पहिला बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये परंतु पंचांचा इशारा आलाय. इट्स इज अ नो बॉल नो +1. खरं तर अवांतर धावसंख्येनं श्री गणेशात आलाय टीम रॉयल किंग दुतुम संघाचा या दुहेरीनं. खूप चांगली स्पर्धा UPL उरम प्रीमियर लीग 2025 नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी उरम प्रीमियर लीगची चर्चा प्रत्येक गावामध्ये आणि गावातील कोपऱ्यांमध्ये होऊ लागली. फ्री हिटचा चेंडू संघाचा संघनायक निलेश ठाकूर साठे परंतु ऑपोजिट चरण म्हात्रे यावेळेस खरं तर खोलामध्ये टाकला होता त्याला लॉफ्ट केले लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. या 2 धावसंख्येनं निलेश वैयक्तिक आपलं खातं करतोय तर संघाला नेऊन ठेवलं ते म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात तर रायगड भूषण नितेशजी पंडित सर यांचा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर खरं तर आतिशजी पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकलात. अप्रतिम असं समालोचन आणि निवेदन जिथे यावेळेस स्लोवर फुल टॉस होता हलक्या हातानं पुन्हा एकदा खेळून काढलाय. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. आमच्या समेत खरं तर आवरेज संघाचे 12वे प्रतिनिधी आमचे परम मित्र साहिल पाटील. साहिल हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे शंतनुजी. खरं तर कोपरोळी संघ ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतोय ना त्यावेळेस अगदी सर्वात लहान खेळाडू तर कोपरोळी संघामध्ये कोण असेल तर त्याचं नाव आहे साहिल पाटील. त्यानंतर आमच्या समेत आवरेज संघ दुतुम संघाचे देखील 12वे प्रतिनिधी उपस्थित त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. परंतु बॉल वरती करत केलाय प्रहार बॉल चाललाय टू बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. वैभव कडून प्रशांत मालीन रोहित पाटील आयोजन केलाय मानाचा आयोजन केलाय मानाचा उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्यात. येस त्यानंतर पांदुवे गावचे श्याम मोकाशी सर यांना विनंती केली जाईल की आपण या अतिथी कक्षामध्ये. चिंट्याच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या धावपटलावरती 9 वरती जाऊन पोहोचले. चरण म्हात्रेचा नेक्स्ट बॉल इथून पुन्हा एकदा हलक्या हातानं खेळायचा होता परंतु मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात करणार नाही. चुकी पकडला गेलाय झेल आणि महत्वाची विकेट रॉयल किंग दुतुम संघाची. चिंट्या रेडी चेलबाद. आता आवाज घुमणार एकच उरण. थँक्यू. त्यानंतर आवरे विभाग प्रमुख सन्माननीय अमित म्हात्रे यांना विनंती केली जाते की आपण या अतिथी कक्षामध्ये स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाचा संघनायक आपण पाहिला तर खरं तर चरण म्हात्रे यांना महत्वाची विकेट्स म्हणजे चिंट्या रेड्डीला बाद करण्यामध्ये यश आलंय. खूप चांगलं झेल तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं सौरभ गावंड पिरकुंचा खेळाडू आवऱ्याचा खेळाडू माफी असावी. नवीन खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आता आपण पाहताय. त्यानंतर नागाव गावचे गजेंद्र घर यांना विनंती केली जाते की आपण देखील या. रुपेश म्हात्रे इस दांडागावतून बिलॉंग करणारा खेळाडू परंतु 9 गडी बाद 9 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. नेक्स्ट बॉल चरण म्हात्रेचा फोर द विकेट्स यावेळी सोडून दिलाय. खरं तर यष्टीरक्षक फ्लंबल गल्लीमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. अवांतर प्लस 1 अशा टोटल मिळतील 2 रन्स आणि धावसंख्या धावपटलावरती धावपटलावरती म्हणजे 11 वरती. त्यानंतर खरं तर शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य आमचे परम मित्र देवडाकी सर यांचं शुभागमन. वेलकम सर. उरम प्रीमियर लीग 2025 पर्व चौथीमध्ये आपले सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11 वरती. चरण म्हात्रे नेक्स्ट बॉल इथून पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला होता. हलक्या हाताने दिशा दिली बॉलला. इथे मिड ऑन मधून करत डीप मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 1 रन काही रोखू शकत नाही. एकीरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटल्यावर पहिलं षटक चालू असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 वरती बाद होणारा खेळाडू चिंट्या रेड्डी ज्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या रॉयल किंग्स दुतुम संघाला
तो काहीच करू शकला नाही या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चेंडूने बॅटचं समीकरण नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता एक षटकाचा खेळ संपला जातोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल किंग दुतुम संघाच्या धावसंख्या गुण तालिकेवरती 1 गडी बाद 12. षटक संपलंय. 1 गडी बाद 12 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं शंतनुजी तर 78 रन्स या मैदानावरती चेस झाल्यात. यस पहा पहिल्या षटकामध्ये आवरे संघ आपण 6 मिनिटं वेळ खर्च केलाय. इथून टाइम इज अलर्ट असणार आहे. 25 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. यस 3 मिनिटाचा जो आपला ब्रेक आहे तो ब्रेक, परंतु ब्रेक जर सोडला तर 25 मिनिटाचा आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला टोटल 28 मिनिटं तुम्हाला 5 षटकं. पहिलं षटक ज्यामध्ये तुम्ही 6 मिनिटाचा अवधी घेतलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शिवम आलाय. इथून मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु बॉलने ओलांडले सीमारेषा. मैदानाला गुदगुल्या करणारा हा आलाय चौकार. पाटीलचा त्यावरती अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून ज्याप्रमाणे सुईतून धागा ओवावा ना तसं करता या चेंडूवरती क्लास पाहायला मिळाला. फलंदाज निलेश ठाकूरचा संघनायकाची भूमिका आहे. आज त्या भूमिकेला जोर लावून काम करायचं आहे. संघ मालकांना ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सहाय्य फलंदाजी करायची आहे. निलेश ठाकूर या फलंदाजाला धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 16 वर. शिवम पाटीलचा यावेळी स्टेट लावून तो विकेट बाहेर. इथून चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन. खूप चांगली फलंदाजी तेवढी ताकदीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे ठाऊक आहे शिवमला. शिवम सातत्यानं चांगली गोलंदाजी करत असतो. आवरे गावातून बिलॉंग करणारा मला वाटतं देवा ग्रुप कडून हा खेळणारा खेळाडू. येस शिवम यावेळेस अगदी वेगावरती स्वार होणारा. या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त शंतनूची वेग पाहायला मिळाला शिवमचा. खूप चांगली गोलंदाजी बायच्या स्वरूपात मिळेल. 1 रन धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 18 वरती जाऊन पोहोचलाय. खूप सुंदर स्पर्धा उरण प्रीमियर लीग उरण नगरीमध्ये आज आपण आहोत. पहिला पर्व आपण पाहिला पागोटेमध्ये, दुसरा पर्व आपण पाहिला तो म्हणजे चिरल्यामध्ये, तिसरा पर्व मोठी जुईमध्ये आणि चौथा पर्व हा अगदी कोट नाक्याच्या मैदानावरती. परंतु इथून बॉल वरती केले आक्रमण. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रूप चौकार. धावपलकामध्ये भर धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 22 वर जाऊन पोहोचले. निलेश ठाकूर संघनायक आहे. त्याला आज ही कामगिरी करायचीच आहे संघ मालकांसाठी. इथून पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू हलक्या हातानं फक्त खेळून काढलाय. बॉल डीप मध्ये जिथे प्रोटेक्शन आहे. अगदी खूप सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळते. निलेश आणि त्याच्या समवेत असणारा खेळाडू रुपेश या 2 खेळाडूमध्ये खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट्स. तंत्रशुद्ध फटकेबाजी तदनंतर एकमेकांमध्ये असणारं कॉलिंग. अगदी या मुलं या 2 रन्स मिळाल्या. धावसंख्या वाढेल. धावसंख्या 1 गडी बाद 24 वरती जाऊन पोहोचेल. निलेश ठाकूर टू शिवम पाटील. इथून पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून बॉल आलाय लॉंग ऑफ रिझन कडे. ते क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल डबल वरती देखील तेवढं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे टीम रॉयल किंग्स दुतुम संघासाठी. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावसंख्या स्कोर कार्ड वरती.
मध्ये 25 रन धावसंख्या धावपटलावरती आहे. तिसरं षटक महत्वाचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण चरण म्हात्रेलाच पाहत आहे. चरण म्हात्रेच्या बद्दल मित्रांनो मी दोन गोष्टी नक्की सांगेन. खरं तर सातत्यानं कोपरोली 11 कोपरोली हा संघ ज्या ज्या वेळेस खेळत असतो ना त्यावेळेस महत्वाचा खेळाडू साहिल हा चरण म्हात्रेकडे पाहिलं जाते. जेवढी ताकदीची गोलंदाजी चरण म्हात्रेची आहे ना तेवढी ताकदीची फलंदाजी देखील चरण म्हात्रेकडे. या संघानं वाकलन संघाला देखील पराभव केला होता 12 बॉलच्या मैदानामध्ये. गोरसईला देखील पराभव केला होता. त्यामुळंच हा खेळाडू फार महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं देवा ग्रुपच्या खरं स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरीच्या संघ मालकानं या खेळाडूवरती UPL सीझन 4 मध्ये विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला सहाय्य असणारी गोलंदाजी करेल का चरण? पहिल्या षटकातून ज्यानं रन्स खर्च केले होते त्या म्हणजे तब्बल 12 रन्स खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आता सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं. इथून मात्र इनफिल्डला भेटून बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडं मैदानाला दणदण करीत चौकार. या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते. बॅट्समन निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून 9 बॉलचा खेळ खेळलाय आणि 20 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये जर का पाहिलं तर रुपेश म्हात्रे पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ केला, एकही धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. चरण म्हात्रे टीमचे टीम कॅप्टन यावेळेस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. परंतु जर का आपण पाहिलं तर पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळतात आणि यावेळच्या बॉलवरती अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव ही क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाते. तब्बल 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. एक बाद 30 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती. चिंटा रेड्डी सारखा एक मोठा फलंदाज लवकर बाद झाला आणि यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय बिग करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु जर का पाहिला तर चेंडू गोलीच्या वेगाने आला आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मिसळला आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर येईल डॉट बॉल. या बॉलवरती एकही धाव पाहायला मिळाला नाहीये. जर का पाहिला तर खेळ संपलाय मैदानावरतून. यावेळचा लोअर फुलटा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवून दिलाय सी मारेशा पार. 1 बाउंस चेंडू सी मारेशा पार चौकार. पाहिलात ना तर डीजे मास्टर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलात ना तर अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी डीजे मास्टर मॅडी पाहायला मिळतात दादरपाडा गावाची. यावेळच्या बॉलवरती देखील लोअर फुलटॉस पाहायला मिळाला आणि या बॉलला चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी जर का आपण पाहिलात तर मात्र एकच धाव पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. 35 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 35 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतील. आलेल्या सर्व पाहुण्यांचं जरूर सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि सर्व खेळाडूंचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आणि यावेळच्या बॉलवरती लेग बिफोरची मागणी मैदानावरती करण्यात आली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि या बॉलवरती आपण पाहता LBW च्या स्वरूपामध्ये बॅट्समन होतील बॅक. नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. परेश डावकर याचे फलंदाज पाहायला मिळतील. भन्नाट फॉर्म मध्ये असलेले खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ देखील यशिदेव दांडा हा संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला यंदाच्या हंगामामध्ये. जर का आपण पाहिलात तर नवगडची टुर्नामेंट कोण विसरणार.
18 बॉल मध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि त्या धावा देखील त्या टीमने डिफेन्स केल्या होत्या. टीमचं नाव आहे यशिदेव दांडा. जर का पाहिलं तर त्या टीमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. तदनंतर जर का परेश देखील पाहायला मिळतो. यावेळच्या बॉलवरती कट केला, चेंडूला फेकून दिला, अगदी जमिनीला चाटत पुसत चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. चेंडू सीमारेषा पार, चौकार. षटकांमध्ये जर का आपण पाहिलं तर 13 मिनिटाचा कालावधी संपुष्टात आला आणि जर का आपण पाहिलात 28 मिनिटाचा कालावधी तुमच्यापर्यंत आहे आणि त्यामधील 3 मिनिटं आपण ब्रेक थ्रोची दिली गेलीत. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा उभारल्यात बॅटिंग करणारी टीम रॉयल किंग्स धुतुम या टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. एका बाजूने संघ मैदानावरती पाहायला मिळतो मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बिग फाईट देते रॉयल किंग्स धुतुम. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानावरती पाहायला मिळते UPL सीझन 4 मधील. सलामीवर जर का आपण पाहिलात तर दोन्ही मैदानामधून बाद झालेत आणि आता मात्र निलेश ठाकूर जर का आपण पाहिलं तर सलामीला आलेले पाहायला मिळालेत. एका बाजूने आपण पाहायला मिळतील निलेश ठाकूर, दुसऱ्या बाजूने परेश पाटील पाहायला मिळतील. आणि गोलंदाजच्या मोर्चावरती पाहूयात टीम कॅप्टन कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दाखवतायत. विपुल ठाकूर पाहायला मिळतील केगाव टीमचे. जर का पाहिलं तर कोण विसरणार विपुल ठाकूर याला. RPL या वर्षी जर का आपण पाहिला तर तब्बल 6 बॉल मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना त्याच्या माध्यमातून 6 धावा डिफेन्स करण्यात आल्या होत्या. आणि जर का आपण पाहिला तर तो खेळाडू अक्षय मोन्या याच्या टीम मध्ये पाहायला मिळाला होता आणि त्या टीमला त्याने विजय संपादित करून दिला आणि थेट त्याचा टीम संघ मैदानावरून सुपर 4 मध्ये देखील दाखल झाला होता. तोच विपुल ठाकूर केगाव गावाला बिलॉंग करत असतो. पण आज मात्र लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहताय टीम मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करतोय. आवरे टीम आपण पाहता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं रॉयल किंग धुतुम. टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. 40 धावा उभारल्या 18 बॉल मध्ये. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. दोन्ही हातांना स्वीकार केला, चेंडूला फेकून दिलाय, 1 बाउंस सीमारेषा पार. या बॉलवरती धाव मिळतील 4. आला चौकार. ठाकूरचं स्वागत केलंय. चौकार पाहायला मिळाला. जर का पाहिलात तर देवडकी सरांचं देखील आगमन झालं. आमचं लक्ष नव्हतं, आता त्यांच्यापर्यंत लक्ष पोहोचला. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आपण पाहता मैदानावरती पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 44 धावा डबल चव्वा मैदानावरती पाहायला मिळतोय. 44 धावा स्कोर कार्ड वरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. विपुल ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती. यावेळचा बॉल जर का पाहिला तर यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलंदाजानं चेंडूला खोदून काढला आणि चेंडूला जर का पाहिला तर 1 धाव संख्या पाहायला मिळाली. या बॉलवरती स्ट्राईक एंडवरती बॅट्समन परेश पाटील पाहायला मिळतील. यशिरो दांडा टीमला बिलॉंग करत असतात आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिला तर केगाव टीमला बिलॉंग करणारे विपुल ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूने जर का पाहिला तर परेश पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूने विपुल पाहायला मिळतील. विपुल सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय गोलंदाजी RPL मध्ये करताना पाहायला मिळालंय. या वर्षामध्ये जर का पाहिला तर RPL कोणच विसरू शकत नाहीये त्यांची गोलंदाजी. अगदी जर का पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 धावा त्यांच्या माध्यमातून डिफेन्स करण्यात आल्या. अक्षय मोनेच्या संघामध्ये त्यांना जी वर्णी लागली होती आणि त्या टीमला त्यांना सुपर 4 मध्ये दाखल करून दिल्या. तेच गोलंदाजच्या मोर्चावरती विपुल ठाकूर. यावेळच्या बॉलवरती स्लॉट मध्ये आला आणि आपण पाहता बॅट्समन
परेश यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्षेत्ररक्षक तिथे हितेन भोईर पाहायला मिळाले होते. अगदी त्यांना देखील चकवत चेंडू फरार झाला. आणि जर का आपण पाहिला तर गोलंदाजावरती आता मात्र परेश ठाकूर आक्रमक, परेश पाटील आक्रमक होताना पाहायला मिळाले. परंतु यावेळच्या बॉलवरती बॅट अगोदरच फिरली आहे. आणि जर का आपण पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती बॅट अँड बॉलचा येणार नाही, संपर्क येईल डॉट बॉल. आणि मैदानामधून चेंडू क्रमांक संपुष्टात आलाय 4था. आणि जर का पाहिलं तर अर्धशतक बॅटिंग करणारी टीम रॉयल्स किंग धुतुम हा संघ जाऊन पोहोचला 51 या स्कोर वरती. 51 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. UPL सीझन 4 चा थर्रार आणि थर्रार नाट्य आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कोटनाकाच्या मैदानावरती. जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती धोका जरू शकतोय. आणि यावेळच्या बॉलवरती केली डायरेक्ट हिट आणि मोठा मासा गळाला लागला. अर्थातच बॅट्समन परेश होतील रन आउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू दी डगआउट. तिसरा धक्का. परेश पाटील यांना मैदान सोडावं लागतोय. जर का आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील किशोर घरात रन आउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले होते बाद होताना. आणि या मॅच मध्ये देखील जर का आपण पाहिलं तर परेश पाटील यांना देखील मैदान सोडावं लागतंय. अगदी जर का पाहिलं तर विकेट नंबर मैदानावरतून तिसरी बाद झाली आहे. आणि स्कोर कार्ड वरती 52 धावा पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने स्वर्गीय अजय 74 स्टँड पाहायला मिळतो, तिथे देखील प्रेक्षक पाहायला मिळतील. त्यानंतर श्री राघोबादेव स्टँड देखील पाहायला मिळतोय, तिथे देखील प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. त्यानंतर रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड देखील पाहायला मिळतोय, त्यामध्ये देखील प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. आणि जर का पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती देखील पाहुणे मंडळी पाहायला मिळतात. परंतु त्यांचं केलं स्वागत आणि पहिल्याच बॉलवरती ठोकून दिला बॅट्समन. आपण पाहताय प्रणीतच्या बॅट मधून आलाय 6 धावांसाठी बिग 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 हिट, षटकार. चार षटकांचा खेळ संपला आणि 58 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. एका बाजूने जर का पाहिला तर आक्रमण पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. प्रणीतच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. आल्याला स्वागत केला आणि विपुल ठाकूर यांच्यावरती आक्रमण केला आणि षटकार पाहायला मिळाला. 24 बॉलचा खेळ मैदानामधून संपुष्टात आणला. 58 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात आणि गडी बाद झाले आतापर्यंत 3 आणि स्कोर जाऊन पोहोचला 58 धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहता बॅटिंग करते टीम रॉयल किंग धुतुम, त्यांच्या विरोधामध्ये पिक फाईट येते टीम मैदानावरती पाहायला मिळेल. मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या दोन टीम दरम्यान पाहायला मिळते. पहिले मॅच जर का आपण पाहिली तर स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिला तर श्री स्वामी समर्थ पागोटे या दोन टीम दरम्यान पाहिलीत. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता पागोटे संघ. परंतु जर का आपण पाहिलं तर मैदानावरती गणेश सिंग नावाचं वादळ आलं, त्यानंतर किरण पाटील नावाचं वादळ आला आणि त्या सामन्याला जिंकला श्री स्वामी समर्थ पागोटे टीमनं. ही मॅच जर का आपण पाहिली तर यावेळचा अप्रतिम बॉल पाहायला मला त्याच्यावरती सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो. एक धावाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता सहज रीतीनं 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. दिवसाढवल्या धावांची चोरी मैदानावरती केली जाते. या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धावेनं टोटल स्कोर 60 वरती जाऊन पोहोचला. आतापर्यंत 60 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही पहिल्या डावामधील 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जर का पाहिलं तर लीग फॉर्मॅट स्पर्धा पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच पाहायला मिळेल, ज्यामध्ये जर का आपण पाहिली तर पहिली मॅच जिंकली आहे श्री स्वामी समर्थ पागोटे टीमनं. आणि या मॅच मधील पाहूयात कोणता संघ विजय होईल. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. जर का पाहिलं तर करण मडवी देखील पाहायला मिळाला अक्षरशः भन्नाट फॉर्म मध्ये या मैदानावरती. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर अमित नाईक देखील या मैदानावरती भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. आणि ते दोन्ही फलंदाज जर का आपण पाहिलेत
तर गावदेवी गावठाण टीमला सतत बिलॉंग करत असतात आणि जर का पाहिला तर ती टीम देखील कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आजचा दिवस आपण पाहता UPL सीझन 4 मधील दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. चला हा षटक संपल्यानंतर 12th मॅन आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचं, पाण्याची व्यवस्था करायची आहे. या वेळच्या बॉलवरती आपण पाहता यावेळच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला जातो. 3 बॉलचा खेळ मैदानावरतून संपुष्टात आणला. 61 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सरळ बॅटनं धावा येत आहेत. रिव्हर्स स्ट्रोकची आवश्यकता नाही आहे, परंतु जर का आपण पाहिलं तर रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला आणि त्या बॉलवरती एकही धाव पाहायला मिळाला नाही आहे. 3 बॉलचा खेळ संपला जातो. 61 धावा स्कोर कार्ड वरती पुढचा बॉल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चूक केली जाणार नाही आहे. टिपला झेल आणि चौथा धक्का बसला बॅटिंग करणारी टीम रॉयल स्पोर्ट धुतुम टीमला. थँक्यू सो मच. या बॉलवरती विकेट पाहायला मिळाल्या, ज्या बॅट्समनच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन विनेश ठाकूर बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. तब्बल जर का पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपला. 61 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय आणि 4 विकेट्स देखील मैदानावरून बाद झालेत. यावेळचा बॉल जर का पाहिला तर अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. एक धाव जर आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डोक्याची घंटा वाजू शकते आणि यावेळेस डोक्याची घंटा रन आउटची विकेट मैदानावरून पाहायला मिळाल्या. प्रशांत बॅट्समन पाहायला मिळतील, चिर्ले गावाला बिलॉंग करत असतात. यावेळेस जर का आपण पाहिलं तर 62 धावसंख्येवरती 5 गडी मैदानावरून बाद झालेत. तब्बल 5 गडी मैदानावरून बाद झाल्यानंतर जर का आपण पाहिलं तर 62 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या मॅच मध्ये 78 धावा देखील चेस होताना पाहिल्यात, तर या मॅच मध्ये कमीत कमी तुम्हाला 80 ते 85 धावा उभाराव्या लागतील. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील पाहायला मिळेल. यावेळचा बॉल जर का आपण पाहिला तर अवांतर चेंडू पाहायला मिळेल. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला. पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळतायत. यावेळच्या बॉल वरती अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. 63 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पाहायला मिळेल 5व्या षटकामधील. स्लोवर वन पाहायला मिळाला. फिंगर स्लोज केलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या, अगदी कौतुकास पात्र गोलंदाजी. षटक फेकला 1, धावा खर्च केल्यात 5, विकेट्स घेतल्या 1. 63 धावा स्कोर कार्ड वरती जाव्यात मनीष पाटील सरांकडे. हॅलो. त्यानंतर विनंती केली जाते स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या टीमचे संघमालक मिलिंदजी गावंड आणि त्यानंतर रॉयल किंग्स धुतुम या संघाचे संघमालक अमितजी ठाकूर, दोन्ही संघमालकांना आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व टीम ओनरच्या आमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाहू शकाल या टीमचे
जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपण पाहता सुशांत दादा तांडेल, तदनंतर आपण पाहू शकाल जरूर प्रशांत माली सर पाहायला मिळतील. सर्व टीम कमिटी यांच्या माध्यमातून प्रत्येक टीम ओनरचा आणि प्रत्येक पाहुण्यांचं आमच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत केलं जातं आणि त्यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. आणि जर का आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय. 63 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विकेट्स गेल्यात आतापर्यंत 5. शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला यावेळेस आणलं जाईल. टीम कॅप्टनना जबाबदारी दिली आहे विपुल ठाकूर वरती. तर मात्र विपुल वरती टीमची जबाबदारी पाहायला मिळेल. शेवटचं षटक स्ट्रॉंग ओव्हर मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्रॉंग ओव्हर मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचं स्लॉक षटक. या षटकामध्ये जिथपर्यंत धावसंख्येवरती मजल मारता येईल तिथपर्यंत धावसंख्येवरती तुम्हाला मजल मारावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं आवश्यकच असतात. त्या षटकामध्ये पाव्यात बॅटिंग करणारी टीम कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. 63 धावा तर उभा राहत 5 षटकांमध्ये. शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारण्याचा पराक्रम यावेळी केला जाईल. बॅटिंग करणारी टीम रॉयल किंग्स धुतुम टीमच्या माध्यमातून 16 बॉल आणि 33 धावसंख्येवरती खेळतात निलेश ठाकूर टीमचे टीम कॅप्टन. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. अगदी आपण पाहता स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका. बॅटमधून सुमधुर आवाज. चेंडू सी मारेशा पार 6 धावांसाठी. यावेळचा बॉल देखील लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. गॅप शोधली आहे आणि गॅप मधून चेंडू होईल फरार आणि बॅक टू बॅकचा आलाय दुसरा षटकार. वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा. आयोजन केलंय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्यात. आपण पाहता बॅट्समन स्ट्राईक रेट वरती निलेश ठाकूर पाहायला मिळतात. 18 बॉल आणि 45 धावसंख्येवरती खेळतात. पाहूयात आजच्या दिवसातली पहिली 50 पाहायला मिळेल का. टीमचे टीम कॅप्टन मैदानावरती पाहायला मिळाल. कालच्या दिवसामध्ये तब्बल 3 50 मैदानावरती पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसातली पहिली 50 पाहायला मिळेल का. जर का पाहिलात वैभव कडू या स्पर्धेचे मुख्य आयोजक. नंतर आपण पाहता प्रशांत माली सर पाहायला मिळतील. सर्व पाहायला मिळतात. परंतु यावेळच्या बॉलवरती बॅक टू बॅकचा तिसरा षटकार लगावलाय आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक ठोकलाय बॅट्समन प्रशांत. चौथा अर्धशतक ठोकलाय निलेश ठाकूर यांच्या बॅटमधून. 19 बॉल आणि 51 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळाल्या. अक्षरशः जर का आपण पाहिलात तर गोलंदाजांवरती तुटून पडलेत. सलामीला आलेला फलंदाज टीमचा टीम कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण यावेळेस दाखवतोय. आणि जर का आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 बॉल वरती आले 3 बिग हिट. येस खर तर तुटून पडलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे खेळ करतोय खेळाडू. संघाचा सरसेनापती संघनायक. 5 खेळाडू बाद झाले परंतु सलामीसाठी आलाय. तग धरून मैदानामध्ये उभा आहे आणि स्वर्गीय मोहिंदर स्फूर्ती देवा ग्रुप आवरेच्या गोलंदाजांवरती आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. नाव आहे निलेश ठाकूर. 3 बॉल वरती 3 षटकार लगावले. जर का आपण पाहिलं तर विपुल ठाकूर गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आज जर का आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅट मध्ये त्याच्यावरती फलंदाज तुटून पडले. 3 बॉल वरती 3 षटकार. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कोणतीही चूक करणार नाही आहे. आणि यावेळेस निलेश ठाकूर 50 कंप्लीट झाल्यानंतर त्यांना दाखवला परतीचा रस्ता. मोठा मासा गळायला लागला. निलेश ठाकूर बॅक टू डगआउट. लाखात एक सुशांत तांडेलचं आयोजन आलं ग. लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग.
लगन तुम्ही थँक्यू सो मच. तब्बल जर का आपण पाहिलात 51 धावसंख्या ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळाला मैदानावरती. अगदी जर का आपण पाहिलात तर खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा कडकड कडाड मैदानावरती केला जातो आहे. आणि जर का पाहिलात तर विकेट मैदानावरून पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपला. शेवटच्या अंतिमचे 2 बॉल या पहिल्या डावामधील पाहायला मिळतील. 81 धावा उभारल्यात. विकेट्स गेल्यात आतापर्यंत 6 गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहता विपुल ठाकूर पाहायला मिळतोय. विपुल ठाकूर वरती बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर केलेलं कमबॅक मैदानावरती पाहायला मिळालं. 3 षटकार जरूर आपण पाहिलेत आणि त्यांना परतीचा रस्ता दाखवला जातो. तब्बल जर का पाहिलात तर 81 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी आलाऊन कार्पेट फटका खेळून काढला जातो. 1 धावाले दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा तर सहजरीतीने कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातो आणि यावेळेस 3 धावा घेण्याचा पराक्रम मैदानावरती करण्यात आला. आणि बघता बघता जर का आपण पाहिलात तर मैदानावरतून 2 धावा तर सहजरीतीने केल्यात आणि बघता बघता 3 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट केल्या जातात. अगदी दिवसाढवल्या धावांची चोरी मैदानावरती केली जाते. 3 धावेने स्कोर कार्ड वरती 84 धावा उभारल्यात. आणि जर का पाहिलं तर अजूनही 1 बॉल येणं बाकी आहे. जर का बिगिट आला मोठा, षटकार आला तर 90 होतील, चौकार आला तर तब्बल 88 होतील, सिंगल आली तर 85, डबल आली तर 86. पाव्यात कशा प्रकारचा खेळ मैदानावरती रंगेल. शेवटच्या बॉलसाठी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज विपुल ठाकूर पाहायला मिळतात. त्यांच्यावरती अगदी बॅट्समन तुटून पडलेत. 5 बॉलमध्ये 21 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल आता मात्र बॅटन बॉलचा येत नाही. संपर्क आलाय. डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ मैदानामधून संपुष्टात आला. रॉयल किंग्स धुतुम टीमनं धावा उभारल्यात 84 आणि विजयासाठी करायच्यात आवरेट टीमला 85. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा उरण प्रीमियर लीग. आवाजामध्ये बदलाव करूयात. आवाज मनीष पाटील सरांचा. थँक्यू सो मच. येस थँक्यू. कॉम्बॉक्स कडून जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, जिथे प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शिवसेना युवा नेते उद्योजक पांदवे गावचे सुपुत्र सन्माननीय श्याम मोकाजी साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सुशांत दादा तांडे यांना की आपल्या पवित्र शुभस्थापन श्याम मोकाशी साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक निस्तीम क्रिकेटचे भक्त म्हणून आपण ज्यांना सातत्यानं संबोधतोय, श्याम मोकाशी साहेबांचं पांदवे टेनिस क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आहे. हे आपण सातत्यानं पाहिलंय. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातो. थँक्यू साहेब, आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. त्यानंतर खरं तर लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून सातत्यानं पत्रकारिता आपण पाहत असतो. उरण तालुका अध्यक्ष पत्रकार सन्माननीय घनश्याम साहेब कडू यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती करेन सुशांत दादांना की आपण आपल्या शुभास्थापन घनश्याम कडू यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. येस, भारत पाटील यांच्या पवित्र शुभास्थापन घनश्याम कडू यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. उरण तालुका अध्यक्ष पत्रकार मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर युवा सेना नेता आवरे, मी विनंती करेन संदीप पाडे यांना की आपल्या पवित्र शुभास्थापन अमितजी म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. अमित दादा म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. खरं तर UPS सीझन 4 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस, त्यानंतर सन्मान केला जाईल. खरं तर आताच काही दिवसांपूर्वी की ज्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला, एक उत्तम समालोचक आणि रायगडातील सुप्रसिद्ध निवेदक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे पागोडे गावचे सुपुत्र आतिश पाटील सर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन येस, आतिश सर सांगतात की नंतर आमचा सन्मान होईलच. त्यानंतर खरं तर मिलिंद गावण म्हणजे स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरेज संघमालक मिलिंदजी गावण यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. येस, मलिंदर दादा गावण यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. खरं तर मिलिंद गावण यांचे बंधुराज आहेत.
खरं दोन्ही बंधूंचा मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित मान सन्मान पाहत आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. इथे संघ मालकांचा सन्मान. त्यानंतर खरं तर पांदिव म्हटलं ना की एक नाव सातत्यानं डोळ्यांसमोर उभं राहत असतो. टेनिस क्रिकेटच्या पटलावर असू द्या किंवा मैदानावरती असू द्या, सातत्यानं हा खेळाडू आपल्या चतुराईनं पांदिवे संघाला अनेक संकटातून बाहेर काढणारा खेळाडू नाव आहे योगेश म्हात्रे. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या पवित्र शिवरचं पण योगेश म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. योगेश म्हात्रे पांदिवे टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. सातत्यानं पांदिवे गावाचं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या उंच क्षितिजावरती नेण्यासाठी ज्यांना जीवापाड मेहनत घेतली, फार कष्ट केले, जिद्द केले आणि या खेळाडूचा इथं खरं तर यथोचित मान सन्मान केला जातोय. तदनंतर आयोजकांच्या वतीनं खरं तर शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य आमचे परम मित्र गुरुवर्य देवडाकी सर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. चला देवडाकी सर या, आपला देखील इथे आयोजकांच्या वतीनं खरं तर सन्मान केला जातोय. यस, तर इथून पहा खरं तर लीग फॉर्मॅट म्हटलं की बक्षिसांची खैरात आपण सातत्यानं पाहत असतो आणि यस पहा 7 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय. 7 दिवस सर्व संघातील खेळाडूंना म्हणजे सर्व संघांना खरं तर जेवणाची व्यवस्था आहे आणि 7व्या दिवशी खरं तर 8व्या दिवशी खरं तर संडेला म्हणजे संडे धमाका अगदी खेळाडूंना आणि प्रेक्षक मायबापांना देखील खरं तर स्नेहभोजनाची व्यवस्था आमच्या या आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. परंतु जाऊया बॅक टू द क्रिकेट, जिथं उत्तरार्धाला होते सुरुवात आणि खरं टाइम इज अलर्ट. 12:18 होत आहेत. ही ओळख आहे डीजे मॅडेची. यस, तिथून सलामीची जोडी मैदानात हितेन भोईर भेंडकल गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या समेत तेजस मात्र. तर हितेन याला सुवर्ण संधी असेल, जर अर्धशतक केली तर जय हनुमान भेंडकल संघाकडनं 2,500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित ठाकूर दुत्तुम एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. पहिला बॉल बॅटची एज लागले, परंतु फ्लाय स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. कुठल्या प्रकारची रन्स मिळणार नाही. टिक फॉर टॅग असं प्रत्युत्तर द्यायचं आहे. तब्बल 85 रन्स बनवायचे आहेत आता टीम महेंद्र स्मृती देवा ग्रुप आवरीत संघाला. परंतु त्यासाठी शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिला चेंडू प्रणित ठाकूरचा निर्धाव आलाय. समीकरण बदललं जाईल. येणारे 35 चेंडू 85 धावांची गरज. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहे. ही आयोजकांनी दिलेली खरं तर आम्हाला सूचना आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस कोला टाकला होता, प्रत्युत्तर नव्हतं हे त्यांकडे. डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं भेंडकर संघ पाहत असतो, परंतु आज इथे UPLच्या मोठ्या मंचावरती मोठ्या मैदानावरती बांधून ठेवले प्रणित ठाकूर या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल रॅटम राऊंड द विकेट्स ना गोलंदाज प्रणित ठाकूर. इथून मात्र ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल आला अगदी वाऱ्याच्या वेगानं. हा खरं तर सीमारेषेच्या बाहेर. हा सुंदर फेकल्यानंतर शांत बसणारा इथे नाहीये हे सर्वांना ठाऊक आहे. अगदी आपली नजाकत दाखवल्याने चेंडूला पाठवला बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावसंख्येने श्रीगणेशात आला आवरेट टीमचा. नेक्स्ट बॉल इथून पुन्हा एकदा वेगवान ते तर्रार गोलंदाजी केली जाते. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मला इथून बांधून ठेवायचं इथे नाही सांगणारी गोलंदाजी प्रणित ठाकूरच्या माध्यमातून केली जाते. सातत्यानं भैरवनाथ कुटुंब संघाकडनं हा गोलंदाज पहिली गोलंदाजी करत असेल. हा देखील UPL मध्ये पहिले षटक दिले निलेश ठाकूरनं. इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साइडला बॉल झाल्या डीप मध्ये, जिथे चिंट्या रेड आहे. चेंडूला अडवणार, फेकणार.
तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगलनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या उधारली जाईल. धावसंख्या धावपटलावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 बाद 5 वरती नवीन खेळाडू आता तेजस म्हात्रे, मातोलीचा खेळाडू. तर उरण शहरामध्ये खूप सारे संघ आहेत, आपल्याला ठाऊक नाहीत. मग एनएटी असेल, त्यानंतर मातवली, त्यानंतर दांडा, त्यानंतर भवरा, केगाव, नागाव, खूप संघ. परंतु ओट नाक्याच्या मैदानावरती आल्यानंतर सर्व संघ खेळताना पाहायला मिळतात. 31 चेंडू 80ची गरज, षटकातील शेवटचा बॉल गणेश ठाकूर टू तेजस म्हात्रे. त्यावेळेस राईट टर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी, वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. एक षटकाचा वाजवी खेळ संपला जातोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाच्या धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 5 वर. अप्रतिम असं संगीत आपण डीजे मॅडीच्या माध्यमातून ऐकलं. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा. राजा शिव छत्रपतींचं सुमधुर संगीत आपण मॅडीच्या माध्यमातून ऐकलं. गोलंदाजीमध्ये झालं परिवर्तन, आता सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाचा संघनायक निलेश ठाकूर, की ज्यानंतर या स्पर्धेतील चौथा अर्धशतक लगावलं. 20 चेंडूमध्ये 51 धावसंख्येची खेळी करणारा निलेश ठाकूर. बंधू इथून आता 30 मध्ये 80 खरं तर वाचवायच्या आहे टीम रॉयल किंग्स दूतून संघाला. तर ऑन स्ट्राईक आपण हितेन भोईरला पाहत आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती पेट्रोल पंप एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला निलेश ठाकूर. पहिल्या षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी आपण पाहिली प्रणित ठाकूरची. दुसऱ्या षटक निलेश ठाकूर तिथून गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेस इथून खरं फिंगर रोल केले होते, चेंडू समजला नाही हितन भोईरला. चेंडूने बॅटचं समीकरण नाही, निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर आयोजकांच्या वतीनं खरं तर यथोचित मान सन्मान केला जातोय. गजेंद्रजी घरत नागाव यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभार्थी आपण यावेळेस बॉल इथून ऑफ साईडला, जिथे चिमट्या रिटर्नी नटू प्रशांत असावा. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल डबल न फारसा फरक पडणार नाही. सुरुवातीपासूनच आक्रमण करावं लागेल. या दोन्ही खेळाडूंना आक्रमणाची भाषा बोलायची आहे मैदानावरती. ती बोलली जाईल का? चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पण पाहिली गणेश ठाकूरची. दुसऱ्या षटकामध्ये निलेशनं तर 2 चेंडू फेकले, 1 रन खर्च केले. नेक्स्ट बॉल यावेळी निलेश ठाकूरचा, त्याच्या समोर आता तेजस म्हात्रे म्हातवलीचा खेळाडू. चांगली गोलंदाजी करायची, संघनायकांना ठेवलेला विश्वास, संघ मालकांना दिलेली स्थान संधी, त्यावरती तुटून पडायचा. इथून मोठा फटका खेळायचा. बॅट तर अगदी वाऱ्याच्या वेगानं फिरली होती, परंतु चेंडू देखील वाऱ्याच्या वेगानं सरळ यष्टीरक्षकाकडून फ्लाय स्लिप मध्ये निघून गेलाय. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही, निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी प्रणितनं केली त्याच्या पावलावरती पाऊल तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, ही चांगली गोलंदाजी केली जाते. इथून मात्र आडव्या बॅटनं बॉल वरती केले आक्रमण. बॉल बाउंड्रीच्या पलीकडं. वाढलाय धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली म्हणजे सुरुवात केली. इथून पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. खरं तर यासाठी गोलंदाज आणि फलंदाज ओळखला जातोय, त्याच्याकडे असणारा अनुभव सातत्यानं आपण पाहतोय. निलेश ठाकूर परिणाम टेनिस क्रिकेट मध्ये सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातोय.
इथून यावेळेस पुन्हा एकदा परंतु पंचांचा इशारा इट्स इज अ वाईड बॉल अवंतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या धावपटलावरती 13 वर जाऊन पोहोचेल. सुरेश म्हात्रे सर मॅन फ्रॉम मुलेखंड त्यांच्या समेत संदीपजी पाडे सर रासई पंचांचा त्रिकोड आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत राजेंद्र गरज सर शेवा आणि शेवाचे पंच. इथून बॉल अगदी आलाय पण तिथे खरं तर हा खेळाडू आहे विंदनी गावाचा तिथे सहजरित्या 2 रन्स कंप्लीट होतील. विहिरीनं धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल 15 ते. जी कोल्ड्रिंक्स आहे ना ती द्यायची आहे त्यामुळे चला गणेश सिंग आपण या. दोन षटक संपले धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 आणि 2 षटकामध्ये तुम्ही वेळ खर्च केला तो म्हणजे 8 मिनिटाचा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रणित ठाकूर आला सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. 2 षटक संपलेत बिनबाद 15 वरती. प्रणित ठाकूर आता प्रणित ठाकूरला चांगली गोलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये षटकामध्ये तर केले आता तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा प्राचारित करण्यात आले. विश्वास ठेवलाय संघनायक निलेश ठाकूरनं रॅटम राऊंड द विकेट्सनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला गणेश या आपण मंचावरती. पहिला बॉल राऊंड द विकेट्सनं हितेसाठी ज्यावेळेस चेंडू ऑफ साइडला खेळायचा होता परंतु चेंडूनी बॅटचं समीकरण आहे. हितेन वैयक्तिक 8 चेंडू केले 8 मध्ये 6 वरती खेळतोय तर तेजस वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 8 या धावसंख्येत. संत आणि सावध सुरुवात होताना दिसते टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाची. पुढचा चेंडू गोलंदाज प्रणित ठाकूर हितेन भोईर. यावेळेस इथून बॅटच्या रडार मध्ये परंतु खर तर उंची तर गाठले लांबी क्लिअर करू शकले नाहीये. झेल देखील झालाय जमिनीला दान प्रशांत असावा तिथे. यस निश्चितच तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 रन्स. तदनंतर शिवसेना तालुका संघटक सन्माननीय बियंडकी साहेबांना विनंती असेल यस आपलं देखील प्रथमचा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत असेल. हा षटक संपल्यानंतर निश्चितच आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. धावसंख्या स्थगित 16 वरती कुठल्या प्रकारचे विकेट्स गेले नाही परंतु तुम्हाला तब्बल 85 रन्स बनवत आणि आता येणाऱ्या 22 मध्ये 69 रन्सची गरज आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील परंतु प्रणित ठाकूरची चांगल्या धाटणीची गोलंदाजी आपण मैदानावर बघतोय. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा त्यापासून वंचित ठेवलंय. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. तुम्हाला तब्बल 85 रन्स बनवायचे आहेत. आता चेंडू शिल्लक राहते म्हणजे 21 आणि 21 मध्ये 69 रन्स बनवायचे आहेत. खूप खराब कामगिरी दोन्ही सलामीवीरांची. फुलटॉस चेंडू त्या देखील चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये. फलंदाज तेजस म्हात्रेला या चेंडूवरती मिळेल 1 रन्स आणि एकेरीनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 वरती जाऊन पोहोचेल. सिंगल डबल ना आता फरकच पडणार नाहीये. रॉयल किंग्स देतो निलेशच्या संघाला इथून मोठ्या पटक्यामध्ये प्रभावित करावे लागेल. तुमच्या खेळाचा दर्जा वाढवावा लागेल. एक्सलेटर वरती पाय देऊन आता खरं तर धावसंख्येचा वेग हा वाढवावा लागेल. इथून स्विच हिटचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा इट्स इज अ वाईड बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचेल 18 वरती. आपण जर पाहिला तर स्वर्गीय अजय 74 स्टँड त्यानंतर निश्चितच श्री राघोबादेव स्टँड रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड आणि त्या स्टँड मध्ये कसाकस भरलेला प्रेक्षक मायबाप. खरं तर या स्पर्धेला उदंड प्रतिसाद आहे सर्व प्रेक्षकांचा. आणि तदनंतर खरं तर पनवेलवरून अगदी आपला व्यवसाय कसा असावा. मग मला वाटतं वाकडीच्या टुर्नामेंटमध्ये धावसंख्या धावपटलावरती 18 आहे. वाकडीच्या मैदानावर आपण मला वाटतं जी खरं तर रील्स फेमस झाली ते आमचे खरं तर अब्दुल चाचा झकास लस्सी त्यांचे देखील शुभागमन असेल त्याच्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये. 2 षटक 5 चेंडू संपलेत. खरं आता हा सामन्यामध्ये मजा तेवढी राहिली नाही परंतु जर मोठे फटके आले तर मजा येण्याचं कारण ठरू शकते. इथून मात्र बॉल 1 बाउन्स ओव्हर द रूप
धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या धावपटलावरती 22 वरती जाऊन पोहोचेल. इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावरती 22 आणि आपण वळतोय मुख्य अतिथींच्या सन्मान सोहळ्याकडे. सुशांत दत्त तांडेल यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शिवसेना तालुका संघटक BN डाकी साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. यस चला पिचच्या बाहेर आपण खर तर टीम मिटिंग घ्यायची आहे. इथे मात्र BN डाकी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. आता 18 चेंडू आणि 63 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आता 21 रन्स बनवाव्या लागतील. कारण की जर इथून 21 रन्स आल्या नाही तर खरं तर हा सामना खूप लांब जाईल. टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाच्या बाजूने. परंतु निलेश ठाकूरची सेना इथून हार मानायला तयार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये मंथनजी जी फलंदाजी पाहिलीत ना आपण निलेश ठाकूरची त्याप्रमाणे अगदी टिक फॉर टॅग प्रत्युत्तर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलंय. या मैदानावरती धावा होत आहेत. परंतु खरं तर धुतुम संघाने केलेली चांगली गोलंदाजी 3 षटकामध्ये बांधून ठेवलंय. बिन बाद 22. चौथा षटक गोलंदाजी ट्रॅकवर परेश पाटील हा खेळाडू. दांडेवरील हा खेळाडू. पहिला बॉल लेफ्टर ओव्हर द विकेट्सना. पहिला चेंडू आडव्या बॅटनं. मी थांबलेलो नाहीये हे सांगणारा ठोकला तेजस म्हात्रेनं. षटकार. अठरा चेंडू मध्ये 63 ची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज तेजस म्हात्रेनं बॅटचा फ्लो ओपन केला आणि बॉलला दिला भिरकावून सीमारेषेच्या पलीकडे. आता येणारे 17 चेंडू आणि 57 धाव संख्येची गरज असेल. ही फलंदाजीची खरं तर गरज आहे. यावेळेस इथून मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु पकडला गेलाय झेल आणि यावेळेस संपलाय. खेळाडू तेजस म्हात्रे या खेळाडूचा खेळ. पहिला विकेट डाऊन. इथून तेजस म्हात्रे बाद झालाय. त्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानामध्ये संघाचा संघनायक चरण म्हात्रे आलाय. 16 मध्ये 57 बनवायचे आहेत. तर पहिल्या सलामीवीरानं केलेली थोडीशी खराब कामगिरी त्यामुळेच की काय हा एवढा धावसंख्येचा ओघ हा राहिलाय शिल्लक राहिलाय. परंतु इथून देखील चरण मध्ये ती क्षमता आहे सामना पलटवण्याची. पलटवला जाईल का? सामन्यामध्ये फेरबदल उलटफेर पाहायला मिळतील का? येणारे 16 चेंडू सांगून जातील. 16 चेंडू 57 धावसंख्येची गरज आहे. 16 मध्ये 57 ची गरज. ऑन साइडला बॉल चालला लॉंग लेग रिझनकडे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. एकीने धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचतो म्हणजे 29 वरती. चरण एक चेंडूचा खेळ केलाय. एक चेंडू मध्ये 1 रन्स बनवले. आपलं स्वतःचं खातं खोललंय. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज असल्या कारणाचा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करावा लागतो. टीम रॉयल किंग्स धुतुम संघाला हितेन भोईर खरं ज्या खेळाडूला संधी आहे जर अर्धशतक की खेळी केले तर जय हनुमान भेंडकर संघाकडनं 2,500 रुपयाचा पारितोषिक. परंतु हितेन थोडासा कुठं तरी खरा प्रदर्शन हितेनचं आपल्याला पाहायला मिळालं. 11 चेंडूंचा पेस केला. 11 चेंडूमध्ये 11 रन्स फक्त.
आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. यस, इथून मात्र तर आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा हा टोकला हितेन भोईरनं उरण प्रीमियर लीग ब्रँडेड सिक्सर. सेनाचा धावसंख्येमध्ये भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 35. 14 चेंडू 50 ची गरज. परेश पाटील वरती आक्रमणाला सुरुवात केले. 14 चेंडू 50 ची गरज. यावेळेस इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता हितेनला. चेंडूंनी बॅटचं समीकरण नाहीये त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता समीकरण बदललं जाईल. आता 13 चेंडूंनी 50 ची गरज. खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकले, 13 रन्स खर्च केल्यात आणि एक विकेट देखील आपल्या खात्यामध्ये दाखल केले. यावेळेस इथून खरं तर बॅट अगदी हातातून निसरले. फलंदाज हितेन भोईरच्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तिथून 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरेज संघाच्या धावसंख्या धावपटलावरती एक गडी बाद 35 धावसंख्या. खर तर पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवधकरण म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. राजा शिवछत्रपती आपण सुमधुर संगीत ऐकलं, परंतु दुसऱ्या बाजूला 24 लाईव्ह इव्हेंटची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण पाहू शकताय. ऍक्च्युअल रिप्ले मध्ये आपण पाहिलात ना तर बॅट हातातून कशी निसरली ना त्याचं प्रात्यक्षिक अगदी आपण पाहिलं मेगा स्क्रीन वरती. निलेश ठाकूर 5व्या षटकामध्ये आलाय, परंतु बॉल वरती आक्रमण. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स अ मेगा ब्लास्ट. 24 लाईव्ह इव्हेंट्स ब्रँडेड हा षटकार. आणि पहिल्या चेंडू खरं तर कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असं आता युद्ध सुरू झालं आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती खरं तर यशस्वी ठरलाय चरण म्हात्रे. खूप चांगली फलंदाजी, परंतु निलेश ठाकूर कच्च्या गुरु इथून बॅटची एज आहे का? येस. यावेळेस कमबॅक आणि कमबॅक. महत्वाची विकेट चरण म्हात्रे. चलबाद. फार मोठ्या अपेक्षा होत्या ना, तो बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. जयेंद्र कडू सोनारी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. सातत्यानं खूप चांगला खेळ आम्ही या देखील खेळाडूचा अनेक मैदानांवरती पाहिलाय. आता समीकरण येऊन ठेवले 10 चेंडू 44 ची गरज. 10 चेंडू 44 ची गरज. जयेंद्र कडू आणि हितेन भोईर हे 2 खेळाडू यावेळेस ऑन साइडला. पुन्हा एकदा डीप मध्ये खरं क्षेत्रक्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचला. 1 रन्स फक्त आणि फक्त 1च धाव. एकीनं समाधान मानावं लागेल. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 9 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. त्यानंतर आम्ही खरं तर विनंती करू श्री स्वामी समर्थ पागोटे संघ या संघाचे संघनायक कुणाल घर. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. समीकरण बदलले. 9 चेंडू 43 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर पण निलेशला पाहत आहे, ज्यांना 9 चेंडू फेकलेत. 9 मध्ये 17 रन्स खर्च गेल्यात. अनेक महत्वाची विकेट्स. या सामन्याचा खरं तर जो तारणार होता ना त्याला बाद केलं चरण म्हात्रेला. 9 मध्ये 43 बनवायचे आहेत. 42 धावसंख्या 10 पडल्यावरती लागल्यात. हितेनसाठी सुवर्ण संधी आहे. 14 चेंडू मध्ये 17 मध्ये खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पॅड वरती आदरला जातोय. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज निलेश ठाकूरची. 8 बॉल 43 ची गरज. आपण स्पर्धा पाहतोय उरण प्रीमियर लीग, जिथे 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील आपण उरण प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. डीजे माडी आमच्या समोर श्रीशा ऑडिओ, तदनंतर शंतनू
शंतनुजी चव्हाण सर, तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच प्रियाजी पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. या चेंडूवरती 1 रन झाली, धावसंख्येमधील भर, धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 रन 43, 2 गडी बाद 43. आता येणारे 7 चेंडू 42 ची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकारच मारावं लागेल, आक्रमक पवित्र धारण करावं लागेल. असे अनेक रेकॉर्ड आपण पाहिलेत की 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 7 मध्ये 7 षटकार. तीच नितांत गरज आहे आता आणि ती गरज ओळखली जाईल का? यातून 7 मध्ये 42 ची गरज, परंतु क्षेत्ररक्षक धावलेत. अगदी अप्रतिम झेल प्रशांत घरचा पायाला मिळाला आणि आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. पाच षटकांसाठी 25 मिनिटाचा वेळ हा घेतलेला आहे. आता शेवटचा षटक आणि येणारे 6 चेंडू 42 ची गरज. खर तर हा एकतर्फी सामना पाहिला, परंतु इथून एखादा चमत्कार फक्त आता स्वर्गीय मोहिंद्र स्मृती देवा ग्रुप आवरेज संघाला या सामन्यातून विजयाकडे नेऊ शकते. तो चमत्कार होईल का मैदानावरती, ते देखील आता पाहणं फार गरजेचं. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये कुणाल घरत, आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर ची पाहायला मिळेल. येस, आपण लीग फॉर्मॅट खेळतोय त्यामुळे खरं तर आपल्याला या गोष्टी ठाऊक आहेत. विनर विनर, त्यानंतर लुजर लुजर, गोलंदाजी ट्रॅकवर. आता शेवटचा षटक, सांघिक 6वं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज आदित्य घरत. आदित्य घरत नवीन शेव्याचा खेळाडू. 6 चेंडू 42 ची गरज. इथून आदित्यकडनं एखादी जर चुकी झाली ना तरच खरं तर या सामन्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथून ती चुकी करायची नाहीये मला, कारण की 6 मध्ये 42 माझ्यासाठी भरपूर रन्स ठेवल्यात अगोदरच्या 4ही गोलंदाजानं, त्यामुळं माझ्याकडनं चुकी होऊच नये या रीतीनं हा चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता, समीकरण बदललं जाईल. येणारे 5 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 42 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल आदित्य घरत या खेळाडूचा, गोलंदाजाचा. इथं मात्र बॉल अगदी पॉइंटच्या डोक्यावरून पराभवाचं अंतर करणारा हा आलाय चौकार. खर तर सुशांत ताडेल, त्यानंतर वैभवदादा कडू आणि प्रशांतजी माली सर यांनी घेतलेली ही मेहनत असा दुसरा दिवस आहे. खूप छान स्पर्धा आपण पाहत आहे. नाव आहे UPL उरम प्रीमियर लीग पर्व 4. नेक्स्ट बॉल यावेळेस सोडून दिलाय. खर तर पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं. पंचानं अवांतर चेंडूचा इशारा दिला. इट्स इज अ वाईड बॉल. येणारे 4 चेंडू 37 ची गरज आहे. 4 सुरेख चेंडू फेकावे लागतील. गोलंदाज आदित्य घरतला 4 मध्ये 37 बनवायचे आहेत. आता इथून स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरेज संघाला. प्रेक्षकांना हे सामने पाहायला फार कंटाळवा येतो असतो, परंतु इथून खरं त्याचं कारण आहे दुतुम संघानं केली चांगली गोलंदाजी. पहिल्यापासून बांधून ठेवले सर्व खेळाडूंना. इथून पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझनकडे, जिथून मिळेल 1 रन. बॅटकटच्या स्वरूपात या एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 49 या धावसंख्येवरती 3 चेंडू 36 ची गरज आहे. आयोजन केलंय मानाचा. 3 मध्ये 36 बनवायचे आहेत. प्रेक्षकांना सामना दुलैमान अवस्थेत हवा असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षक वाट पाहत असतात. जिथून आडव्या बॅटनं खरं आणखीन एक दर्जेदार आणि उत्तुंग असा षटकार. तीन मध्ये 36 ची गरज होती. तिथून मात्र फलंदाजांना ठोकलाय षटकार. योगेश पाटील न आता समीकरण बदलले. 2 चेंडू 30 धावसंख्येची गरज.
अशक्यही शक्य होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. इथून खरं तर आपण मंथनजी म्हणतोय की पराभवाचं अंतर कमी करणारा, परंतु यावेळेस 2 मध्ये 30 पाहिजे. यस, इथून पुढचे सामने हे सर्व 5 षटकांचे खेळवले जातील. 2 मध्ये 30 ची गरज. इथून खूपच सुरेख चेंडू. आता खरं तर औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 30 ची गरज आहे. फार म्हणजे फार अंतर ठेवून खरं तर हा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय रॉयल किंग्स दुतुम संघ. 1 चेंडू 30 ची गरज. उरण प्रीमियर लीग पर्व 14. मुख्य आयोजक सुशांतदादा तांडेल, वैभवजी कडू, प्रशांतजी माळे यांनी घेतलेली मेहनत, यांची संकल्पना. आज दुसरा दिवसातील दुसरा सामना आणि इथून याच्या नंतरचा सामना असेल तो म्हणजे विनर वर्सेस विनर. 1 चेंडू 30 ची गरज आहे. 1 मध्ये 30 ची गरज. चेंडू हवेमध्ये तर राहिला आहे, परंतु चांगले एफर्ट, 100% कमिटमेंट पाहायला मिळालेलं आहे निलेश ठाकूर या खेळाडूचे. अशा रीतीने इथून सामना जिंकला टीम रॉयल किंग्स दुतुम संघानं. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभव होणाऱ्या टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाला म्हणजे पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट की ज्यानं फलंदाजी करत असताना अर्धशतकी केली 20 चेंडू मध्ये 51 धावांची बहादर खेळी करत असताना, गोलंदाजी करीत असताना 2 षटकं फेकली, 18 रन्स खर्च करून 2 विकेट संपादित करणारा संघाचा संघनायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट निलेश ठाकूर ठरला या सामन्याचा सामनावीर.